नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण राजस्थानची खुसखुशीत बाटी बनवतोय आणि बाटी तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बाटी अजिबात तेलकट होत नाही आणि अजिबात कच्ची सुद्धा राहत नाही। एकदम खुसखुशीत ही बाटी तयार होते। तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर बाटीचं कणिक मळून घेऊ। तर कणिक मळण्यासाठी एक ताट घेतलं आणि ताटामध्ये मोजून आपल्याला बरोबर एका वाटीने 3 वाट्या गहू पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। तुम्ही जर जाड रवा वापरणार असेल तर तो एक वेळेस मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि नंतर वापरा। आणि त्याच वाटीने बरोबर यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचे। बेसन पिठामुळे बाटी मस्त खुसखुशीत होते। त्यानंतर या पिठामध्ये चवीपुरतं 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर बाटीला रंग छान यावा त्यासाठी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि या ठिकाणी मी अर्धा चमचा ओवा घेतला। आता हा ओवा आपल्याला हातावर असा चोळून या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बाटी मस्त खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी मी पाव वाटी वितळलेलं साजूक तूप घेतलंय। तूप अगदी कडकडीत गरम करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला तूप असं वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकलेले पिठामध्ये सगळे पदार्थ आणि तूप आपल्याला हाताने चोळून या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी सगळे पदार्थ पिठामध्ये हाताने चोळून मिक्स करून घेतले। मिक्स झाल्यानंतर हे पीठ असं मुठ्ठीमध्ये दाबून बघायचे। दाबल्यानंतर असा पिठाचा गोळा तयार झाला की समजून जायचं आपण टाकलेलं तुपाचं मोहन या पिठामध्ये एकदम बरोबर झालेलं आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकत जायचं आणि बाटीसाठी लागणारं कणिक आहे ते आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचे। तर या ठिकाणी बाटीसाठी लागणारी कणिक मी मळून घेतली। मळलेली कणिक बघू शकता छान घट्ट मळून घेतली आहे। आपल्याला अशीच कणिक मळून घ्यायची। आता या पिठाची आपण लगेच बाटी बनवणार आहे, त्यासाठी मळलेल्या कणकेच्या पिठाचे आपल्याला समान असे गोळे तोडून घ्यायचे। तर या ठिकाणी सर्व गोळे तोडून घेतले। तर या ठिकाणी 8 ते 9 गोळे तयार झाले आहे। आता या गोळ्याची आपल्याला बाटी बनवायची, त्यासाठी इथे मी पोळपाट घेतले। पोळपाटावर हे पीठ असं छान सॉफ्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। बाटीची कणिक छान घट्ट मळून घेतल्यामुळे पोळी लाटताना आपल्याला गव्हाच्या कोरड्या पिठाची सुद्धा गरज पडत नाही। तर इथे मी पोळी लाटून घेतली। लाटलेली पोळी तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मस्त पोळी लाटून झाली आणि या पोळीचा थिकनेस बघू शकता आपल्याला अशा पद्धतीचा ठेवायचा आहे। त्यानंतर या पोळीच्या वरती लावण्यासाठी इथे मी थोडं तेल घेतलं। तेल या पोळीच्या वरती हाताने सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे। त्यानंतर पोळी अशी दोन्ही साइडने फोल्ड करायची आणि परत तेल लावून घ्यायचे आणि परत पोळी फोल्ड करायची आणि परत या पोळीवरती तेल लावायचं आणि त्यानंतर पोळी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे। त्यानंतर ही बाटी आपल्याला साइडने हाताने अशी दाबून घ्यायची आणि बाटीमध्ये थोडीशी अशी हाताने दाबून घ्यायची आहे। त्यानंतर बाटीचं तोंड आपल्याला आपण जसा मोदक बंद करतो त्या पद्धतीनेच आपल्याला या बाटीचं तोंड असं बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही बाटी हातावर अशी छान गोल गोल फिरून घ्यायची आणि या बाटीच्या वरती हाताने हलकासा दाब द्यायचा आहे। तर या ठिकाणी मस्त अशी आपली बाटी तयार झाली आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व बाटी तयार करून घेतली आहे। बघू शकता मस्त बाटी तयार करून घेतली। आता ही बाटी आपल्याला वाफवून घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला एक अशी स्टीलची चाळणी घ्यायची आणि चाळणीला बाटी चिटकू नये त्यामुळे या चाळणीला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या चाळणीमध्ये तयार केलेली सगळी बाटी आहे ती आपल्याला या पद्धतीने ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर ही बाटी वाफवण्यासाठी गॅसवर मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे। पाणी छान गरम झाले। आता गॅस कमी करायचा आणि या पातेल्यावरती आपली बाटीची चाळणी ठेवून द्यायची। त्यानंतर या बाटीच्या चाळणीवर असं एक ताट झाकून ठेवायचं आणि बाटी आपल्याला मीडियम आचेवर 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायची आहे। 15 मिनिटांनंतर बाटीवरचं झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता 15 मिनिटात बाटी छान वाफलेली आहे। आता ही वाफलेली बाटी थंड करून घ्यायची। तर या ठिकाणी बाटी मी थंड करून घेतली। थंड झाल्यानंतर बघू शकता बाटी
छान वाफवून तयार झाली आहे। आता ही बाटी आपल्याला तळून घ्यायची। तर आपली बाटी कढईमध्ये अर्धी बुडाली पाहिजे इतकंच तेल आपल्याला कढईमध्ये टाकून गरम करून घ्यायचे आणि एकदम तेल कडकडीत सुद्धा गरम करायचं नाही, हलकंसं तेलच आपल्याला कढईमधले गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये बसतील तेवढ्या बाटी टाकून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला ही बाटी कढईमधल्या तेलामध्ये अशी थोडीशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर झाऱ्याने या बाटीच्या वरती असं थोडंसं तेल सोडायचे आणि बाटी आपल्याला हाय फ्लेमवर नाही आणि खूप कमी फ्लेमवर सुद्धा तळायची नाही, मध्यम आचेवर आपल्याला ही बाटी छान खुसखुशीत होईपर्यंत तळायची आहे आणि बाटी आपल्याला एकाच साईडने 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायची आहे आणि 3 मिनिटं एकाच साईडने ही बाटी तळून झाल्यानंतर आपल्याला या बाटीची साईड बदलून घ्यायची आहे आणि बाटी दुसऱ्या साईडने सुद्धा 2 ते 3 मिनिटं तळून घ्यायची आणि 3 मिनिटात परत आपल्याला बाटीची साईड बदलून घ्यायची। तर अगदी 2-2, 3-3 मिनिटांनी आपल्याला या बाटीची साईड बदलत राहायचं आहे आणि बाटी मस्त खुसखुशीत तळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बाटीची साईड बदलत बदलत बाटी मस्त खुसखुशीत होईपर्यंत मी तेलामध्ये तळून घेतली। तळलेल्या बाटीचा तुम्ही रंग बघू शकता, मस्त ब्राऊन रंग आलेला आहे आणि बाटी तळल्यानंतर बघू शकता मस्त फुललेली आहे। तर अशी बाटी तळून झाल्यानंतर आता ही बाटी आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने ज्या शिल्लक राहिलेल्या बाटी आहेत त्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी सर्व बाटी मी तळून घेतली, बघू शकता मस्त बाटी तळून झाली आहे। बाटीला रंगही खूप छान आलाय आणि तळल्यानंतर बघू शकता ही बाटी अजिबात तेलकट झालेली नाही। तुम्हाला ही बाटी मी तोडून दाखवते, बघू शकता किती मस्त खुसखुशीत बाटी तयार झाली आणि आतमध्ये बघू शकता बाटीच्या किती छान लेयर पडलेल्या आहे आणि ही बाटी आपण वाफवून घेतली आहे त्यामुळे आतपर्यंत तुम्ही बघू शकता ही बाटी मस्त तळून झाली आणि एकदम खुसखुशीत या ठिकाणी आपली ही बाटी तयार झाली आहे। तर माझ्या पद्धतीने अशी खुसखुशीत बाटी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।